बाबा, डॉक्टरांनी सांगितलं आहे की आता आईकडे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मुलगा रितेश त्यांच्या वडिलांना सुधीररावांना म्हणाला, पण सुधीरराव तर मूर्ती बनल्यासारखेच थांबले होते. त्यांना डॉक्टर साहेबांचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. डॉक्टर साहेबांनी सुधीररावांना हे सांगितलं होतं की तुमच्या बायकोकडे खूप कमी दिवस राहिले आहेत. त्यांना ब्लड कॅन्सर आहे. जर त्यांच्या कोणत्या शेवटच्या इच्छा असतील तर त्या पूर्ण करा. तुमच्या बायकोला जे आवडतं ते करा. त्यांच्या आवडीचे दररोज पदार्थ बनवा. त्यांच्या आवडीचे मिठाई खरेदी करून आणा. त्यांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करा. विचार करत करत सुधीरराव त्यांच्या बायकोला घेऊन घरी आले. जेव्हापासून त्यांची बायको घरी आली आहे तेव्हापासून सुधीरराव त्यांच्या बायकोची खूप काळजी घेत आहेत. कारण सुधीररावांना म्हातारपणातच बायकोची किंमत कळाली होती आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हा त्यांच्या बायकोकडे आता दिवस कमी होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आता सुधीरराव त्यांच्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याच्या पाठीमागे लागले होते. एका संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर सुधीरराव आणि त्यांची बायको गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता सुधीररावांनी त्यांचं डोकं त्यांच्या बायकोच्या मांडीवर ठेवलं आणि ते त्यांच्या बायकोचा हात हातात घेत म्हणाले की, अगं यमुना, मी तुझी कोणतीच इच्छा पूर्ण केली नाही. आयुष्यभर मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. पण आता मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे. त्यामुळे यमुना, तुझ्या अशा कोणत्या इच्छा किंवा स्वप्ने आहेत जे मी पूर्ण करू शकलो नाही? अहो रितेशचे बाबा, लग्न झाल्यावर एक स्त्री स्वप्न पाहण्याचं सोडून देते. कारण जरी आम्ही स्वप्ने पाहिले तरी ती स्वप्ने कोण पूर्ण करणार आहेत? त्यामुळे याबद्दल तुम्ही काहीच विचारू नका. कारण माझ्याकडे आता खूप कमी वेळ राहिला आहे आणि हो, माझ्या मनात ज्या इच्छा होत्या त्यातील एक पण इच्छा पूर्ण होणार नाही. कारण जे माझ्या स्वप्नाशी निगडीत माणसे होती त्यातील काही माणसे तर आता या जगात नाहीत. अगं यमुना, तू सांगून तर बघ, त्यातील आम्ही काहीतरी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकेल. यमुनाताई मनात नसताना सुद्धा हसल्या आणि म्हणाल्या की, अहो, जसं माझं लग्न झालं, मी सासरी आली, तशी मी माझ्या मनाने माझ्या माहेरी कधीच गेली नाही. जेव्हा पण मी माझ्या माहेरी जायची तेव्हा तुम्ही आणि तुमच्या आईने मला रडवलं आहे. मी जेव्हा पण माहेरी जात होती तेव्हा रडत जात होते आणि रडतच माघारी येत होती. माहेरी सुद्धा तुम्ही दोघांनी मला सुखाने राहून दिले नाही. हळूहळू तुम्ही दोघांनी मला एवढं बंधनात अडकून ठेवलं की तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला माहेरचं प्रत्येक नातं तोडावं लागलं. जेव्हा पण तुम्ही माझ्या माहेरचं कोणाचं लग्न असेल तर तुम्ही 2-3 दिवस आधी मला पाठवत नव्हता. ज्या दिवशी लग्न असेल त्याच दिवशी मला घेऊन जात होता आणि लगेच माघारी घेऊन येत होता. मला माझ्या बहीण भावांना सुद्धा बोलून देत नव्हता. तुम्ही कधी माझ्याबद्दल विचारच केला नाही? तुम्हाला हे कधी वाटलंच नाही की माझं सुद्धा मन माझ्या भावा बहिणीत गप्पा मारत बसू वाटत असेल? एक रात्र माझ्या बहिणीसोबत, भावासोबत, आईसोबत, वडिलांसोबत, मावशीसोबत मिळून गप्पा मारायला मिळतील असं माझ्या नशिबी कुठेच आलं नाही. पण तुम्ही कुठे मला घेऊन गेला तर कुठे जाऊन पण देत नव्हता. एका जागीच बसायला सांगत होता. मला सुद्धा त्या बैठकीमध्ये बसून गप्पा मारू वाटत होत्या, परंतु हे कधी शक्य झालं नाही. तेव्हा पण तुम्ही माझं मन समजून घेतलं नाही. मी माझ्या माहेरी सगळ्यात लहान सण सुद्धा आनंदात साजरा करू शकली नाही. माहेरी जाण्यासाठी मी आयुष्यभर तरसली. 12 महिन्यामध्ये जे पण सण येत होते त्या प्रत्येक सणाला अशी आस मनात निर्माण व्हायची की आपल्याला या सणाला जायला भेटेल तर किती छान वाटेल. तिथे गेल्यावर मी माझ्या माहेरच्या माणसांना भेटेल, खूप मस्ती करेल, परंतु ते कधी शक्य झालं नाही. तेव्हापासून ज्या पण मुलींना मी माहेरी येऊन राहतात, प्रत्येक सणाला येतात, हे पाहून मनाला एक चटका लागून जात होता.
मग मी विचार करत होते की हे सगळे नियम अटी माझ्याच नशिबी का आहेत. काही मुली किती बिनधास्त माहेरी येतात राहतात, त्यांना बंधने नाहीत, पण माझ्याच नशिबात का हेच मला समजत नव्हतं. पण हळूहळू मला समजायला लागलं की हे सगळं नवऱ्यावरच डिपेंड आहे. नवरा जर आपल्याला स्वातंत्र्य देईल त्याप्रमाणे आपल्याला वागायला मिळतं. तुम्ही कधी माझ्या मनात काय इच्छा आहे हे कधी जाणूनच घेतलं नाही, त्यामुळे माझी छोट्यातली छोटी इच्छा पण पूर्ण होऊ शकली नाही. तर मग सांगा, जसं आधीच्या वेळी भरल्या गोकुळात माहेरात जिथे माझे आई वडील भाऊ बहीण आणि शेजारी असतील त्यांच्यासोबत मला गप्पा मारायच्या आहेत, आता हे सगळं शक्य होईल का? नाही ना, कारण आता माझे आई वडीलच जिवंत नाहीत आणि आता माझ्या भाऊ बहिणीचं पण वय झालं आहे. या वयात आता त्यांना येणं जाणं होत नाही, त्यामुळे माझी ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही, कारण या इच्छांशी निगडीत माणसे आता या जगात नाहीत. जेव्हा जेव्हा माझं मन झालं नव्हतं तेव्हा मला ऐकायला मिळत होतं की लग्न झाल्यावर नवरा आपल्याला फिरायला घेऊन जातो, पण जसं लग्न झालं तसं तुम्ही मला कुठेच फिरायला घेऊन गेला नाही. जसं लग्न झालं तसं घरदार सांभाळण्याची माझ्यावर जिम्मेदारी देण्यात आली. नवीन लग्न झाल्यावर तुमच्यासोबत बोलण्यासाठी मी तरसत होते, परंतु तुम्ही तर माझ्यापाशी तर कधी येतच नव्हता, नेहमीच लांब लांब पळत होता. काय माहीत तुम्हाला कशाचा एवढा घमंड होता. संध्याकाळच्या वेळी तुमची साथ फक्त काही वेळापुरतीच मिळत होती आणि तुमचं काम झालं की तुम्ही कुस बदलून झोपी जात होता. तुमचं काम झाल्यावर माझ्याशी तुम्हाला काही सुद्धा घेणं देणं नव्हतं. मी झोपली आहे का जागी आहे, मला तुमच्यासोबत बोल वाटत असेल, मला कशाची गरज असेल का, याबाबत तुम्हाला काहीच काळजी नव्हती. तुम्हाला वाटत होतं की बायको फक्त रात्रीची गरज भागवण्यापुरतीच असते. तुम्ही नेहमी आईचं ऐकत होता. आईचा आज्ञाकारी मुलगा बनण्याच्या नादात तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. दिवसभर पण तुम्ही फक्त आईच्या पुढे मागे फेऱ्या घालत होता. कधी मला येऊन विचारलं नव्हतं की तू जेवली का, तू बरी आहे का, काही सुद्धा नाही. माझी काही इच्छा असेल ती सुद्धा मी तुम्हाला सांगू शकत नव्हती, कारण का तुमच्याकडे माझ्यासाठी टाईम नव्हता. कधी कधी कामाच्या नादात खूप वेळ झाला आणि तुमच्याशी गप्पा मारू वाटल्या तर तुम्ही माझी वाट न बघता झोपी जात होता. त्यामुळे तुमच्यासोबत बोलण्याचं राहूनच जात होतं. तुमच्याशिवाय मी माझ्या मनातील ओझं दुःख सुख कोणाला सांगणार होती. त्यामुळे ते दुःख सुख सगळं आतल्या आतमध्येच राहिलं आणि दुःख या गोष्टीचं वाटत आहे की तुम्ही कधीच मला आपुलकीने बोलला नाही. तुम्हाला आठवत आहे का, एकदा मला आपला जोडीने फोटो काढायला आवडत होता आणि नेहमी मला वाटायचं की आपला जोडीचा फोटो असावा. पण मी जेव्हा तुम्हाला म्हणले की मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे तर तुम्ही त्यावेळेस मला म्हणाला की आता मोबाईलचा जमाना आला आहे, मोबाईलमध्ये सगळे फोटो काढतात, असं फोटोशॉपमध्ये जाऊन कोणाचा फोटो काढत नाही आणि तुम्ही तिथेच माझं बोलणं संपवलं. आता आपल्याकडे आपल्या दोघांचा जोडीने काढलेला एक पण फोटो नाही. आता तुम्ही मी मेल्यानंतर मोबाईलमध्येच बघत बसा आपल्या दोघांचा फोटो, पण हा फोटो तुम्हाला मोबाईलमध्ये पण मिळणार नाही, कारण मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही कधीच फोटो काढला नाही. तर मग सांगा, लग्न झाल्यावर नवीन नवरीचे 9 दिवस जे असतात ज्यात माणसे फिरायला जातात ते दिवस तुम्ही माघारी आणून मला फिरायला घेऊन जाणार आहात का? ही माझी इच्छा पूर्ण होईल का? जेव्हा मी नवीन काही घालत असायची तेव्हा माझे नातू माझी तारीफ करत होते. ए आजी, तू खूप सुंदर दिसते. मला वाटायचं की तुम्ही पण माझ्याकडे बघावं आणि माझी तारीफ करावी, परंतु तुमच्याकडे मला बघण्याचा सुद्धा तुमच्याकडे टाईम नव्हता. आणि हो, जेव्हा पण मी चांगलं जेवण बनवत होती तेव्हा सगळे तारीफ करत होते, परंतु तुम्ही कधीच चुकून सुद्धा हे म्हणाला नाही की आज जेवण खूप छान झालं.
तुमच्या तारीफची वाट मी कायम पाहत राहिली. जन्म गेला, पण तारीफ काही मिळाली नाही. तुम्ही कधीच माझं स्त्री मन ओळखलंच नाही. मला असं वाटतंय की मी अशी अभाग्य बायको आहे जिच्यामध्ये कोणतंच गुण नाहीत, कारण नवरा कोणत्याच पद्धतीने माझी तारीफ करत नाही. माझ्या इच्छा मोठ्या मोठ्या नव्हत्या, छोट्या छोट्याच होत्या, परंतु त्यासुद्धा पूर्ण झाल्या नाहीत. पूर्ण आयुष्य दुःखातच गेलं. सुख जवळच होतं, परंतु ते सुख माझ्याकडे पाहतच नव्हतं. जेव्हा पण दुसऱ्या स्त्रियांचे नवरे त्यांच्यासाठी कपडे किंवा छोटीशी वस्तू आणत होते, तेव्हा मला पण वाटत होतं की आपल्या नवऱ्याने पण आपल्यासाठी काहीतरी आणावे, परंतु आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी काहीच घेऊन आला नाही. कधी कधी वाटत होतं की तुम्ही बाहेर खायला हॉटेलमध्ये जात होता, तेव्हा मला वाटत होतं की तुम्ही कधीतरी मला घेऊन हॉटेलमध्ये जावं, तुमच्यासोबत बसून गप्पा मारून खावं. परंतु लग्न झाल्यापासून आपण दोघं कधीच हॉटेलमध्ये जोडीने गेलो नाही. बोलता बोलता यमुनाताईचा श्वास मोठा होऊ लागला. त्यानंतर सुधीररावाने त्यांना पाणी पाजलं, तेव्हा त्या जरा शांत झाल्या आणि मग त्या 1 मिनिट शांत बसल्या आणि म्हणाल्या की आणि हो, जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही माझी कोणतीच इच्छा पूर्ण केली नाही, परंतु मी जेव्हा मरेल तेव्हा माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही मला खूप सजवावं आणि सगळा शृंगार तुम्ही तुमच्या हाताने करावा, ही माझी इच्छा आहे. आणि तुम्ही खुश राहावा, एवढीच माझी आता इच्छा राहिली आहे. आणि हो रितेशचे बाबा, माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या इच्छा पूर्ण कराव्यात, असं मरताना त्याच्या इच्छा विचारून त्याची टिंगल उडवू नये. बोलता बोलता अचानक यमुनाताईचा श्वास थांबला आणि त्यांनी त्यांची मान खाली टाकून दिली आणि त्या कायमच्या शांत झाल्या. सुधीरराव यमुनाताईच्या मृत शरीराला पाहून मोठमोठ्याने रडू लागले आणि ते म्हणाले की तू जे पण मला काही सांगितलं आहे ते एकदम बरोबर आहे. तू नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहिली, पण मी नेहमी तुझा तिरस्कार करत राहिलो. कधी तुझ्या काय इच्छा आहेत हे जाणूनच घेतलं नाही. खरंच यमुना, माझ्याकडून खूप चुकलं. आज मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारू वाटत आहेत, पण तू आज माझ्या साथीला नाही. आता मी पण माझ्या मनातलं दुःख कोणाला सांगू? एक तूच होती जी प्रत्येक वेळी मला समजून घेत होती. आता मी काय करू? माझ्याकडून खूप मोठा गुन्हा घडला आहे. मी तुला माहेरचं सुख पण घेऊन दिलं नाही. जसं लग्न झालं तसं मला वाटलं की बायको फक्त आपलीच असते, तिच्यावर कोणाचाच अधिकार नसतो. त्यामुळे मी तुला कोणासोबत पण बोलून देत नव्हतो. पण या नादात मी विसरून गेलो की तू लहानपणापासून ज्या माणसांसोबत वाढली ते माणसे तुझ्या हृदयात आहेत आणि त्या तुझ्या सुखादुखाचे साथी आहेत आणि त्यांना गप्पा मारल्यावर तुला एक वेगळाच आनंद भेटेल असं माझ्या मनात कधीच आलं नाही. मी खूप स्वार्थी झालो. स्वार्थापायी तुझ्या इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही. मित्रांनो, असं का होतं? जोपर्यंत माणूस आपल्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत आपण त्याची किंमत करत नाही, पण जेव्हा तो माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातो तेव्हा त्या माणसाबद्दल आपल्याला का किंमत कळते, पण तेव्हा रडून काहीच फायदा नसतो, कारण तो माणूस आपल्यासाठी तरसून गेलेला असतो. त्यामुळे नंतर पश्चाताप करून काहीच फायदा नसतो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.